60 लाख रुपयांचं घर तुम्ही घेतलेलं असेल, 10 लाख रुपये डाउन पेमेंट केलेलं असेल, 9% व्याजदर जरी आपण पकडलं तर महिन्याला 45,000 रुपयांची EMI पुढचे 20 वर्ष तुम्ही बँकेला भरताय. घराची मूळ किंमत आहे 60 लाख रुपये. बँकेला तुम्ही व्याज भरताय 60 लाख रुपये ॲडिशनल, म्हणजे तुम्हाला घर पडतंय 1,20,00,000 रुपयांना. संपूर्ण रक्कम कसे रिकवर केले पाहिजे जाणून घ्यायचं असेल तर हा पार्ट 1चा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि अकाउंटला फॉलो करायला विसरायचं नाही, कारण नंतर हा व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही. पार्ट 2 सुद्धा उद्या याच अकाउंटवरती अपलोड होईल. महिन्याला जे काय तुम्ही EMI भरताय या केसमध्ये 45,000 रुपये, त्याच्यासोबत 6,000 रुपयांची मंथली SIP तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये करायची आहे. त्यासोबतच वर्षाला 600 रुपयाचं स्टेपअप करायचं आहे. असे केल्याने पुढच्या 20 वर्षांमध्ये तुमच्याकडे 1,20,00,000 रुपयांचं कॉर्पस हे तयार होईल. म्हणजे तुम्ही घराची मूळ किंमतची रक्कम म्हणजे 60 लाख आणि व्याजाचे 60 लाख हे दोन्हीही रिकवर केलेले असणार आहात. आपल्या इन्कमच्या 30% वरती आपलं EMI जाऊ नये हे मी खूप आधीपासून बोलतो. म्हणजे 45,000 रुपयांची EMI तुम्ही भरत असाल तर किमान 1,55,000 ते 60,000 रुपयांचं तुमचं मंथली इन्कम असलंच पाहिजे. अकाउंट उघडायचं असेल, SIP करायची असेल, दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं आहे, संपूर्ण माहिती घ्यायची आहे. आजपासूनच इन्व्हेस्टमेंटला स्टार्ट करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.